पहिल्याच बॉलवरती काय सुरेख फटका खेचले ते मात्र संकेतच्या बॅटमधून आला हा चौकार. होता पण थोडीशी आठवण झाली भारतीय टीमचा T20चा कॅप्टन सूर्यकुमार यादवची. ज्या प्रकारे हा फटका पिकअप खेळला होता, लय भारी फटका इनफिल्डच्या वरतून. चौकरने चांगली सुरुवात. चांगला फाईनिंग ग्लास पाहतोय, चेंडू मात्र निघून जाईल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलंय. या बॉलवरती अजून एक चौकार. अतिशय सुरेख सुरुवात पाहतोय आपण संकेतच्या माध्यमातून. दिवसभरातून आज खूप छान बॅटिंगचं प्रदर्शन. पहिल्या सामन्यात तब्बल 69 धावा, त्यानंतर मात्र अजून एक चांगली खेळी आणि आता मात्र अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये हा एक क्वालिटीचे बॅटिंग करताना बॉलच्या मेरिटनुसार फटकेबाजी करतोय. पिकअप फटका, त्यानंतर ग्लान्सचा फटका पाहतोय आपण. डावे आणि मध्य राष्ट्रीयचे चेंडू होते, त्यावर मात्र त्याच प्रकारे फटके खेळले होते. चांगले बॅटिंगचं प्रदर्शन संकेतच्या माध्यमातून पाहतोय. पोलचा फटका परत एकदा सजवलंय. परफेक्ट टायमिंग करताना आउटफील्ड मध्ये चेंडू अतिशय वेगा सरकताना चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू द बॅक तिसरा आलाय हा चौकार. काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. कारण की आई गावदेवी क्रिकेट संघ नंदबिंच्या माध्यमातून आई गावदेवी चषकचा पहिला सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल अंतिम मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. अजून एक फटका. यावेळेस पात्र उंची जास्त, लांबी कम आणि संकेतला जीवनदान मिळालंय. आज जेव्हा संकेत घरून निघालाय ना, तेव्हापासून मला वाटते की नशीब सोबत घेऊन आलाय का. प्रत्येक सामन्यात या बॅटरला जीवनदान मिळालेलं आहे. यस, याच्यासाठी संजीवनी नाही वाटते. नाही नाही, त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही मित्रांनो. कारण की फक्त भारतामध्ये असं घडतं, नंतर प्रत्येक विदेशात अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरखास्त करणं गरजेचं आहे. माणूस जर लिंबू आणि त्याने जर मेला असता तर करोडपती सगळेच बनले असते. धावसंख्या 13. यावेळेस पात्र विकेटचं पतन. तुम्ही थांबा. बॅक टू द बॉलर. चांगलं झेल कंप्लीट केलंय. यावेळेस पात्र बॅटर पाहतोय आपण. कुणालची खेळी संपुष्टात. पहिला धक्का बसलाय. ऋतिक उंच पुराचा गोलंदाज पाहतोय. या टीमकडे उदय नावाचा रणमशीन आहे, बरं विसरून चालता येणार नाही. सफल झालंय. चांगला फटका सजावलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे. बाउंड्री नंबर 4 या षटकामध्ये पाहतोय आपण.
चा नंबर लागतोय. 69 धावा संकेतनी खूप छान बॅटिंग आजच्या दिवसामध्ये संकेतने केली होती. तो पण जवळपास मला वाटते की त्याच्या सोबतच आहे. त्याच्या अगेन्स्ट चांगला चेंडू होता. यॉर्कर खोदून काढलाय. मिड ऑनला चेंडू जातोय. चांगल्या चेंडूने मात्र चांगल्या षटकाची सुरुवात करतोय उदय. धावसंख्या 18. कुमारने काय 3 चेंडू हाताळले होते. 3 मध्ये 3 धावा थांबवल्या होत्या. एक कमालीच्या बॅटरीच्या विरुद्ध नेत्रदीपक कामगिरी. बॉलिंग अटॅक खूप चांगलं होतं. यावेळेस पात्र विकेटचं पतन. बॅक टू द बॉलर. उदयच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि टीमच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. त्यानंतर मात्र कमालीचे षटक हाताळताना उदय. धावसंख्या स्थिर आहे पाहतोय आपण. धावफलकावर 18. आतापर्यंत विचारल्याप्रमाणे या षटकातले 2 बॉलवरती 1 धाव 1 विकेट उदय प्राप्त करतोय. आणि अजून एक चांगला बॉल बॅटची. तर खूप सुरेख बॉलवरती पाहतो की आपण हा झेल टिपल्या गेलं आणि विकेटची पडझड कायम आहे. पटावर हजेरी लावण्याचं काम करताना आता मात्र जनमान आपटी टीमचे बॅटर. कमालीचा बॉल होता. खांद्याचा वापर केला होता. आपटी दिली होती चेंडूला आणि त्याची बॅटची चुंबणी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. मला वाटतं की आता मात्र हॅट्रिकवर आलंय का यस उदय. नामी कापिये इस बंदे का. कमालीचा ऑलराऊंडर. वेगवान बॉलिंग करतोय. वेगात बॅटिंग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 डिफॉल्टमध्ये नंबर 1 या टीमचा एक महत्वपूर्ण खेळाडू पाहतोय आपण उदय. उदय कांबेरे नावाचा हा एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. घोडसे टीमचा एक ट्रम्प कार्ड खेळाडू. अजून एक चांगला चेंडू नाहीये पाहतोय आपण. उजाष्टीच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 19. दुसरं षटक प्रगतीपथावर थांबवलंय आतापर्यंत त्या षटकामध्ये. त्याचं कारण एक आहे की लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त. नाही आता मात्र हॅट्रिक होणार नाहीये कारण की अतिरिक्त चेंडू टाकला गेलं वाईटच्या स्वरूपात. चांगला चेंडू परत एकदा अतिशय प्रतिम लेन तोडचा संघर्ष करताना आता मात्र या षटकामध्ये संकेतला स्ट्राईक देणं गरजेचं आहे कारण की संकेत अजूनही खेळपट्टीवर आहे. फक्त सांगतोय की मला जास्तीत जास्त स्ट्राईकला द्या आणि तसं घडत नाहीये. 19. 3 बाद. कुणाल त्यानंतर कुमार त्यानंतर जर पाहिलं पण कल्पेश आल्या पावली परतीचा प्रवास केलाय. भोपळा फोडता आला नव्हतं. चांगला चेंडू फ्लिक केलाय. पाहतो ऑनसाईड कडे चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्राकडे. अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. एका धावनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 20. जे हनुमान आपली टीमने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय कुठंतरी खडतर दिसलाय. खऱ्या अर्थाने चेसिंग करणारे संघ जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सामने जिंकतायत. त्याच्या विपरीत हा निर्णय घेतला होता. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. हवाई फायर. चेंडू चाललंय चाललंय चाललंय. लॉंग ऑनच्या वरतून आलाय. दमदार दमदार षटकार. वा.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 26 धावा. चांगलं षटक हाताळलं होतं पण शेवटच्या चेंडूवर काय कडक प्रहार केलाय बॅटर संकेत यांनी. फक्त आणि फक्त एकच घेईल संकेत, कारण की माहित आहे की माझ्या टीमला माझ्या बॅटिंगची आवश्यकता आहे. मी जर 5 चेंडूला समोर गेलो तर 3 मोठे फटके मारून माझ्या टीमची धावसंख्या 40 पर्यंत पोहोचू शकतोय. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. याच पात्र हा फटका चांगला आहे. प्रत्येक एकदा चेंडू चाललाय 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 आलाय हा षटकार. वा भाई वा, कडक कडक. काय क्लास बॅटिंग करतोय छोटा चेतन. इज अ ग्रेट. किती षटकार त्याच्या बॅटमधून आले, 2 आणि 3 चौकार. चांगली बॅटिंग. अजून एक यावस्पाचा फटका फटलाय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर चेतन या बॅटरला. सॉरी संकेत. प्रत्येकदा मारा करतोय. यावेळेस पात्र अजून एक फटका हवेत आहे. फटका फटलाय. चांगलं झेल इथं मात्र ड्रॉप केलंय. अशा धावा खूप किमती असतात. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 35. एखादा मोठा फटका 40 आकडा, कारण की जर्मन आपली टीमची बॉलिंग अटॅक चांगला आहे. धावसंख्या 35 पाहतोय आपण धावफलकावर. काही येणारे चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. त्यामधून या बॉलवरती टॉप एज आहे आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण एक सिंगल. धावसंख्या 36. सेमीफायनलचा पहिला सामना पाहतोय आपण आणि त्यातून पहिल्या डावातला हा शेवटचा चेंडू असेल. 36 धावा आतापर्यंत जर्मन आपटी टीमनी बनवलेत. गोडसे टीमच्या विरुद्ध पहिले बॅटिंग करताना चांगले बॅटिंगचं प्रदर्शन करता आलं नाही. चांगला फटका आहे. बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण. परतीचा प्रवास करावा लागेल. शेवटच्या चेंडूवर आली विकेट ती धावचीच्या स्वरूपात. अशा तऱ्हेने पहिला डाव संपलाय. धावफलकावर धाव त्या 36-37 धावाचं आव्हान 18 चेंडूमध्ये. 12.33 सरासरी पार करावी लागेल. एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. ऐकूया मधुर संगीत.
परत एकदा सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. गावदेवी चषक 2026 हा पहिला सेमीफायनल दोन चांगल्या टीम मध्ये. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण उदय. पहिल्या चेंडूवर क्लास ऑफ ड्राईव्ह पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. या बॅटरकडे सर्व काही आहे. बघितलं आपण चांगल्या चेंडूला ऑफ ड्राईव्ह क्लास फटका होता, पण मिड ऑफला बीट करता आला नाही. पहिल्या चेंडूवर उदय आपलं खातं उघडतोय, टीमचं खातं उघडलं गेलं. मारा करतोय कुणाल, संदेश मारा करतोय. समोर खेळण्यासाठी ऋतिक. चांगला चेंडू होता पाहतोय पण सुरेख चेंडूचा मारा. आता मात्र 37 धावांचं आव्हान सुद्धा मोठं ठरेल काय. जर अंतिम फेरीत प्रवेश करायचं असेल तर विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल उदय नावाचा बॅटरचं. ज्या प्रकारे संपूर्ण मालिकेमध्ये या स्पर्धेमध्ये एक खूपच चांगल्या तऱ्हेने तो बॅटिंग करतोय. पण घोडसी संघात इरादा बनवून आणले की आमच्या अंतिम सामन्याची तिकीट आम्हाला बुक करायची आहे. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. दुसऱ्या वेळेस सुद्धा बीट झालंय. कमालीचा षटक हाताळताना बॉलर पाहतोय इथे मात्र संदेश. सुपर हिट बॉलिंग अटॅक. इथे मात्र उदय बॅट चेंज करतोय. एक मोठी जबाबदारी असेल उदय यांच्यावर. आणि अजय हनुमान आपली टीमला उदयचा विकेट प्राप्त करावा लागेल, कारण की सुरुवात अतिशय अप्रतिम करून दिली गोलंदाज संदेश या बॉलरनी. पहिल्या 3 चेंडूवर दबाव टाकलाय बॅटरवर, आणि एकदा जर दबाव पडलाय तर मात्र विकेटची भास होते. आणि 2 चेंडू निर्धाव म्हटल्यावर आता मोठा फटका खेळण्याचा निश्चित प्रयत्न करेल बॅटर, आणि त्यामध्ये चुका करण्यासाठी भाग पाडलाय बॉलरनी. परत एकदा पाहतोय आपण हवेत आहे, पण यावेळेस पाहता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती. पहिल्या 4 चेंडूवर बाईच्या स्वरूपात एका सिंगल येते. 2 धावा पहिल्या 4 चेंडूवर. कमालीचं षटक. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण बनलंय. येणाऱ्या इथून मात्र 14 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल अजून जर विचार केला आपण 35 धावीची आवश्यकता आहे. ओव्हर रेट ॲव्हरेज वाढलंय पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये जी सरासरी 12.33 आहे ती सरासरी वाढल्या जाईल. यावेळेस पाहता पुलचा फटका. खाली क्षेत्र निवडले, थांबू शकणार नाही. ओ माय गॉड, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. दोन धावा कंप्लीट या बॉलवरती. हे बघा, तुम्ही धावताना तेव्हा मात्र ते पडद्याच्या सली आहेत ना, त्याचा विचार करून धावा मित्रांनो. धावसंख्या 4. चांगलं षटक हाताळताना गोलंदाज, आणि याच पात्र टर्न केलंय. फिलिक्सचा फटका. फक्त आणि फक्त एका सिंगल की मात्र डबल कडे विचार करेल. अतिशय वेगात थ्रो जातोय, आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर उदय. पहिल्या षटकाची समाप्ती, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती जर पाहिलं आपण एका सावध आणि संत सुरुवात पाहतोय. बिनबाद 6. कुणाल यांनी ज्या प्रकारे क्वार्टर फायनलमध्ये एक कमालीचं षटक हाताळलं होतं, आणि त्या षटकाच्या बळावर मात्र सामना जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता, तोच कोण आलाय. पहिला चेंडू धीम्या गतीत होता. आडव्यातल्या फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र काऊ कॉर्नरकडे जातोय. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. धावसंख्या पाहतोय आपण 7. अजून 30 धावीची आवश्यकता. येणारे 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. मेन हत्यार जर पाहिला आपण गोडसे टीमचा बहादूर बॅटर तो म्हणजे उदय कांबेरे हा बॅटर खेळपट्टीवर आहे. अजून
लढव या वृत्तीचा बॅटर आहे. आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी खूप कित्येक चांगली खेळी साकारली आहे. आणि ऑस्पाचा टॉप आहे. चेंडू मात्र निघून जाईल नॉन स्टॉप कडे. अतिशय वेगा साईड स्क्रीनच्या बाहेर चेंडू फरार आला या लकी चौकार. संघ पूर्णपणे कमबॅक करताना पाहतोय आपण. वा भाई वा. एक ही बॉल लेकिन सॉलिड बॉल. गाड्या किती माहित नाही. गाडी रिपोर्टिंग दिली नाही. खरी रिपोर्ट टाकली नाही. यासाठी मित्रांनो आपण बाहेर जाताना प्रवास करताना ड्रायव्हरला एक विनंती असेल की खूप पण सावधगिरीने ड्रायव्हिंग करायची आहे. कारण की आज सकाळी सकाळी एक अशी दुर्घटना घडलेली आहे. घोडबंदर रोडला गायमुख इथं आल्या पावली मात्र कडक फटका नाहीये. फटका फटलाय. विकेटचं पतन. वा भाई वा. कुणाल इज अ ग्रेट बॉलर. कुंडी उडताना पदे षटकामध्ये कुणाला परत एकदा आपल्या टीमसाठी एक संघर्षमय स्थितीमध्ये चांगलं षटक हाताळताना सुरुवात पहिल्या बॉलरनी संदेश यांनी अतिशय सुरेख केली होती. 6 धावा दबाव टाकला आणि त्यामध्ये त्या दबावातून त्याचा फायदा घेताना बॉलर कुणाल 2 बहुमूल्य विकेट. विकेट हॅट्रिक बॉल असेल. एक ऑलरेडी विकेट हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये. आणि यावेळेस पात्र पायावरचा चेंडू होता. प्रश्न विचारला पण माहिती आहे की पायचीचा निर्णय या स्पर्धेमध्ये बंद आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. टीमची धावसंख्या 12. 7 चेंडूचा खेळ बाकी आणि इथून मात्र अजून 25 धावेची आवश्यकता. षटकार येणं गरजेचं आहे. षटकार येणं गरजेचं आहे. फायनलचा बॉलर त्यांचा कुमार असेल ज्यांनी 3 निर्धाव फेकले होते आणि टीमला सेमीमध्ये प्रवेश करून दिला होता. सफल झालंय. परत एक चांगला चेंडू आणि याच बरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 12. पहिल्यामध्ये 6, दुसऱ्यामध्ये 6. फरक एवढा आहे की दुसऱ्या षटकामध्ये कुणाल यांनी 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले. एक सर्वात मोठा विकेट उदय यांचा दांडी 5 फूट उडवली होती. ग्रेट बॉलिंग. पहिल्या चेंडू मात्र प्रहार पाहतोय आपण. फ्लिकचा फटका. वाह वाह. जुनीत सामना संपलाने लढेंगे हम. काय क्लास फटका होता. फ्लिकचा फटका षटकार आलाय.
5-19 पहिल्या चेंडूवर मात्र दरारा कायम आहे. बॅटर संकेतच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार. कुमार सज्ज होताना परत राऊंड द विकेट. यावेळेस कडचा फटका, फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक. आउटफील्ड खूप चांगली आहे, थांबू शकणार नाही चेंडू. इथं मात्र अडवलंय आणि त्यापूर्वी मात्र धावा कंप्लीट केल्या 3. धावसंख्या पाहतोय आपण 21-21, 4 चेंडू 16चं समीकरण. हा चेंडू खूप निर्णायक असेल कुमार यांचं. 4 जर विजयकला 4 बाउंड्री मारावे लागेल. एक चेंडू इथून मात्र काढावा लागेल कुमार या बॉलरला. याच पात्र हा चेंडूला भिरकावलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अजून एक दमदार षटकार. कुमार यांचं जर बॉलिंग विश्लेषण बघितलं ना, क्वार्टर फायनल मध्ये सुद्धा 17 रोखायचे होते. पहिल्या 3 चेंडूवर 14 खर्च केल्या. आता मात्र 3 चेंडूवर खर्च करतोय तब्बल 16 आणि इथून मात्र 3 चेंडूवर थांबवायचे आहेत. धावा त्या 10 थांबवायचे आहेत. काय कमालीचं बॅटिंग करताना. 3 मध्ये 10चं समीकरण. तीन 10चं समीकरण. राऊंड द विकेट मारा करते कुमार. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह. फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करता येईल. दुसरी धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र पाहतोय की आपण बॅटर होतोय बाद. आता मात्र 2 चेंडू आणि 9 असं समीकरण आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर सेमीफायनल कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल आणि सामना निश्चित रंगतदार पाहायला मिळेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्ती टुर्नामेंट पाहतोय आपण. उद्यापासून खऱ्या अर्थानं टॉपचे संघ 2 दिवस पाहायला मिळेल. कल्याण विभागातले मातबाबर संघ सज्ज होताना आपली टीमचं दर्जेदार प्रदर्शन पाहतोय आपण. चांगला चेंडू, ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह. फक्त मिळेल एक सिंगल या बॉलवरती. परत चेंडू डेंजर अँड जातोय आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. 1 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे हा संघ अंतिम षटकामध्ये फाईट केलंय. कारण खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये 12 होत्या, तिथं कुठंतरी बॅकफुटला गेले. 25 असताना बॉलर कुमार यांचा खरपूस समाचार घेतलेला आतापर्यंत बॅटरने. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 1-7 वाईट किंवा नो पडणार नाही. आणि या परत एकदा सिद्ध केलंय या टीमनी की हनुमान आपटी संघ पोहोचलाय आई गावदी चषक 2026च्या मेगा फिनालेमध्ये. सामनावीर ठरलाय.